स्वभावाची जर व्याख्या केली, गुरु महाराज नेहमी बघा कुठल्याही शब्दाची व्याख्या करताना संधी आणि विग्रह करतात. सो अधिक भाव. सो म्हणजे काय? स्वतः, बरोबर आहे. आणि भाव म्हणजे माहित आहे, भाव सर्वांना जे गुण आहेत ते म्हणजे स्वतःचा, जे मनुष्याचं जे अंतकरण आहे, त्या अंतकरणामध्ये असलेली जी नैसर्गिक प्रवृत्ती आहे किंवा नैसर्गिक विचार करण्याची जी क्षमता किंवा विचार करण्याची, कार्य करण्याची जी पद्धत आहे आणि जी वागण्याची आपली वृत्ती आहे, त्या वृत्तीला आपण काय म्हणतो? स्वभाव म्हणतो. ही जर शब्दाशी बघायला झाली तरी व्याख्या आहे. मग आता प्रश्न पडतो की इथं तर म्हटलंय की दैवी स्वभाव आणि आसुरी स्वभाव. स्वभाव तर काय आहे? नैसर्गिक आहे. आणि सर्वांनाच माहित आहे, जीवेर स्वरूप होय कृष्णेरे नित्यदास. सर्व जीवाचं स्वरूप काय आहे? आपण भगवंताचे दास आहोत, बरोबर आहे. हा काय आहे? नैसर्गिक प्रवृत्ती आहे जीवाची, बरोबर आहे. आणि मग ह्या नैसर्गिक स्वभावामध्ये आपण ज्यावेळेस ह्या भौतिक जगामध्ये येतो, भौतिक जगामध्ये आल्यानंतर हा जो आपला नैसर्गिक स्वभाव आहे, त्याला आपण दैवी स्वभाव म्हणतो. जो भगवंताची काय करतो? भगवंताची भक्ती करतो, बरोबर आहे. जो भगवंताला मानतो, अशी जे लोक आहेत ते दैवी स्वभावामध्ये येतात. आणि जे भगवंताचं जे अस्तित्व आहे, त्या अस्तित्वावरतीच प्रश्न निर्माण करतात, असे लोक म्हणजे आसुरी स्वभावाचे लोक आपण म्हणू शकतो. मग ऍक्च्युली आता सांगितलं की स्वभाव म्हणजे काय? नैसर्गिक प्रवृत्ती आहे आपली, आपली विचार करण्याची पद्धत किंवा वागण्याची वृत्ती जी नैसर्गिकरित्या येते, बरोबर आहे. मग आपला जो नैसर्गिक स्वभाव आहे, तो स्वभाव कसा आहे? आसुरी वृत्तीचा आहे का? नाहीये. कारण जन्मताच आपण जे एखादं लहान मूल बघा, आपण लहान मुलाला म्हणतो एकदम निरागस असतं, बरोबर आहे. कुठल्याही प्रकारचे कपट त्याच्या मनामध्ये नसतं. त्या मुलाला वाईट वगैरे जी गोष्ट आहे ती काही माहीत नसते, बरोबर आहे. परंतु तो मुलगा हळूहळू जसा जसा मोठा होतो, मोठा झाल्यानंतर आपल्या मित्रामध्ये आपले फॅमिली मेंबर आहे, इतर जे जग आहे भौतिक जग, या जगाच्या संपर्कात येतो. संपर्कात आल्यानंतर त्याचे जे विचार आहेत, ते विचार काय होतात? दूषित होतात. पण त्याचा जो मूळ स्वभाव आहे, तो स्वभाव काय होतो? बदलतो. आता तुम्ही बघा, याचं एक इलेक्ट्रॉनिक्स जग आहे, बरोबर आहे. मग सिंपल मध्ये या इलेक्ट्रॉनिक जगातील कम्प्युटर भाषेत जर सांगायचं झालं, तर विचार म्हणजे काय? आपला जो विचार आहे तो एक प्रकारचं काय? सॉफ्टवेअर आहे. आणि कुठलेही सॉफ्टवेअर ज्यावेळेस आपण तयार करतो, त्यावेळेस ते कसं असतं? परफेक्ट असतं, बरोबर आहे. पण ते करप्ट कधी होतं? ज्यावेळेस ते बाहेर इतर या या पेनड्राईव्ह मधून त्या पेनड्राईव्ह मध्ये, या कॉम्प्युटर मधून त्या कॉम्प्युटरमध्ये ज्यावेळेस ते सॉफ्टवेअर जातं, त्यावेळेस त्याच्यामध्ये व्हायरस घुसतो. तशाच प्रकारे जो मूळ स्वभाव आहे आपला, तो स्वभाव कसा आहे? दैवी स्वभाव आहे. परंतु काय होतो? आपण भौतिक जगामध्ये येतो, बरोबर आहे. ही जी माया आहे, त्या मायाच्या अधिपत्याखाली येतो. आपले जे इंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, याच्या आपण अधीन होतो. आणि याच्या अधीन झाल्यानंतर आपण भगवंताला विसरतो. आणि भगवंताला विसरल्यानंतर आपला जो दैवी स्वभाव आहे, तो स्वभाव काय होतो? आपोआप चेंज होतो आणि त्याचं काय होतं? आसुरी स्वभावामध्ये कन्व्हर्जन होतं त्याचं. भगवंत सांगतात, गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये सांगतात भगवंत की 16.1 ते 3 ह्या 3 श्लोकामध्ये भगवंत जो दैवी स्वभाव आहे आपला, त्या दैवी स्वभावावरती चर्चा करतात. दैवी स्वभावाचे जे वर्णन आहे ते भगवंत त्याच्यामध्ये करतात. आणि 16.4 जो श्लोक आहे त्याच्यामध्ये भगवंत सांगतात की आसुरी प्रवृत्तीचे लोक जे आहेत, ते लोक कशा प्रकारे आहेत, बरोबर आहे. आणि अगोदर सांगितले भगवंत तसंच गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये पण सांगतात की काय? प्रकृती क्रियमानानी गुण कर्म विभागश. भगवंत सांगतो की ही जी प्रकृती आहे, ही प्रकृती मी काय केलेली आहे? गुणानी आणि कर्मानी काय केलेली आहे? विभागली आहे, बरोबर आहे. मग सगळ्यांना माहिती आहे की आपल्यामध्ये सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण 3 प्रकारचे आपले काय आहेत? गुण आहेत. आणि 4 वर्ण आहेत. गुणांनी कसं विभागले आहे प्रकृती? सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. आणि वर्णाने कशी केलेली आहे? तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे 4 वर्ण आहेत, बरोबर आहे. चातुर्वर्णम मया सृष्टम गुण कर्म विभागिते, बरोबर आहे. तर हे 4 वर्ण भगवंतांनी केलेले आहे, गुणाने आणि कर्माने, बरोबर आहे. तर अशा प्रकारे भगवद्गीतेत सांगितलेलं आहे की हे जे वर्गीकरण आहे, पहिलं वर्गीकरण जे गुणानुसार केलेलं आहे ते काय? सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. आणि जे कर्माने केलेलं आहे ते 4 वर्ण आहे, बरोबर आहे. मग ह्या 3 गुणाच्या अधिपत्याखाली येऊन किंवा ह्या 4 गुणामध्ये राहून आपण जो आपला दैवी आणि आसुरी प्रवृत्तीचा जो स्वभाव आहे, तो स्वभाव आपण काय करतो? डेव्हलप करतो, बरोबर आहे. आणि मग कशा प्रकारे हे स्वभाव स्वभाव जो आहे आपला, हा स्वभाव कशा प्रकारे आपल्यावरती
इफेक्ट करतो. तर बघा, सुरुवातीला आपण विचार करतो, सुरुवातीला आपल्या मनामध्ये विचार येतात, भरपूर सारे थॉट्स येतात, बरोबर आहे. मग एखादी गोष्ट आपण विचारात घेतली, त्या गोष्टीचा पुन्हा 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 जर आपण विचार केला तर ती आपली सवय बनून जाते, बरोबर आहे. मग सवय बनल्यानंतर ती सवयच आपला काय होते, स्वभाव होते. आणि आपल्या स्वभावानुसारच आपलं व्यक्तिमत्व घडतं, आणि आपल्या व्यक्तिमत्वानुसारच आपलं भविष्य सुद्धा काय होतं, घडतं. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, की सुरुवातीला आपण महत्वाचं जे आहे ते म्हणजे काय आहे, विचार. विचार आपण काय चांगले ठेवले पाहिजे. आणि चांगले विचार ठेवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, चांगल्या लोकांच्या संघामध्ये राहिलं पाहिजे, बरोबर आहे. त्यामुळे आपले जे विचार आहेत ते दैवी विचार, दैवी स्वभावाचे असले पाहिजे. जर आपण वाईट स्वभावाचे विचार ठेवले, आसुरी स्वभाव ठेवला, तर नक्कीच ते विचार आपल्या मनामध्ये येऊन ती आपली सवय बनून जाईल. आणि ती सवय बनल्यानंतर तशाच प्रकारे काय होणार आहे, आपला व्यक्तिमत्व होणार आहे, आणि त्याप्रमाणेच आपल्याला काय होणार आहे, भविष्य आपलं घडणार आहे, बरोबर आहे. तर अशा प्रकारे, की गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये सांगतात भगवंत, की 3 श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे की दैवी आणि आसुरी प्रवृत्तीचं, 3 श्लोकामध्ये. तर त्याच्यामधला जो पहिला श्लोक आहे तो काय आहे, भगवान म्हणतात अर्जुनाला की अवयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थता दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपावर्जम. त्याच्यामध्ये सांगतात की पुढचा आहे, अजून एक दुसरा आणि तिसरा श्लोक आहे. अहिंसा सत्यम क्रोधश्च शांतिरपैशुनम दया भूतेषु लोलुप्य गुप्तम मार्दव हरिचामपलम तेजं क्षमा शुत्रीश्च चमद्रोहो नातिमानिता भवन्ति संबद्ध दैविभ्य भीमा जातस्य भारत. आता ह्यामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात की कशा प्रकारे जो दैवी स्वभावाचा जो व्यक्ती आहे, अगोदर सांगितलं भगवंतांनी 3ऱ्या अध्यायामध्ये की गुणाने आणि कर्माने काय होतं, व्यक्तीचे गुणानुसार स्वभावही पडतात, बरोबर आहे. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण याच्यामध्ये व्यक्ती विभागला जातो समाज आपला. तर त्याच्यामध्ये भगवंत सांगतात की कशा प्रकारे जो दैवी प्रवृत्तीचा जो व्यक्ती आहे, त्या दैवी प्रवृत्तीच्या व्यक्तीमध्ये कशा प्रकारचे गुण असतात. त्याच्यामध्ये भगवंत सांगतात या 3 श्लोकामध्ये वेगवेगळे गुण सांगितलेले आहेत भगवंतांनी. तर त्याच्यामध्ये काय म्हणतात, एक गुण आहे निर्भयता. भगवंत म्हणतात की जो व्यक्ती दैवी प्रवृत्तीचा आहे तो निर्भय असतो. आता निर्भय म्हणजे काय, कुठल्याही प्रकारचं भय नाही, बरोबर आहे. आता मला सांगा, असा कोणी व्यक्ती आहे का या जगामध्ये की ज्याला कुठल्याही प्रकारची भीती नाहीये, बरोबर आहे. आहेत का, आहेत. ते कोण आहेत, भक्त आहेत. भक्त जे असतात ते निर्भय असतात, त्यांना कुठल्याही प्रकारची भीती नाही. का, कारण त्यांचा जो विश्वास आहे तो विश्वास कोणावरती असतो, भगवंतावरती असतो. पण जे व्यक्ती भगवंतावरती विश्वास ठेवत नाहीयेत, भौतिक गोष्टीवरती विश्वास ठेवतात, ते व्यक्ती कधीही निर्भय असू शकत नाही, बरोबर आहे. प्रत्येकाला भय आहे. जे आपण कर्मबंधनात जर अडकलो किंवा भौतिक गोष्टीच्या पाठीमागे राहिलो तर आपण कधीही निर्भय होऊ शकत नाही. आणि आजकाल बघतो आपण की किती सारा, मग याच्यामुळे असे भरपूर सारे देश आहेत निर्भय नसल्यामुळे, भगवंतावरती अवलंबून नसल्यामुळे ते काय करतात, भरपूर सारा त्यांच्याकडे शस्त्रसाठा आहेत. आपण सध्या बघतोय, सध्या युद्ध चाललेलं आहे. इराण, अमेरिका, इतर साऱ्या नोमॅन कंट्रीज वगैरे आहेत. तसे एकमेकावरती ते काय करतायत, भयापोटी काय करतात, युद्ध करतायत, बरोबर आहे. पण तरी सुद्धा ते, म्हणजे याच्यामधून फक्त काय होणार आहे, सर्वनाशच होणार आहे, बरोबर आहे. का, कारण हे लोक काय केलेले आहे की पदभ्रष्ट झालेले आहेत. यांच्यामध्ये जे आसुरी प्रवृत्ती आहे त्या आसुरी प्रवृत्तीला यांनी काय केलं, खतपाणी दिलं आहे. यांनी कधीही भगवंताची भक्ती नाही केली. त्यामुळे काय केलं, हे व्यक्ती जे आहेत कायम मनामध्ये भय आणि भीती घेऊन चालतात. त्यामुळे निर्भय जो दैवी प्रकृतीचा व्यक्ती आहे तो निर्भय असतो आणि तो भगवंतावरती अवलंबून असतो. आणि कशा प्रकारे आपण भगवंतावरती अवलंबून असलं पाहिजे, 100%, बरोबर. असं नाही की थोडंफार भगवंतावरती विश्वास आहे आणि जरा थोडंफार काही संकट आपल्या समोर आलं की लगेच तो आपला जो विश्वास आहे तो विश्वास काय होतो, डळमळतो. तर आपण डळमळू नाही दिला पाहिजे तो आपला विश्वास. कसं, जसं बघा एखादा लहान मुलगा असतो, बरोबर आहे. त्या लहान मुलाला आपण काय करतो, असं घेतो आणि वरती फेकतो, असं, बरोबर. असं घेतो ना कधी लहान मुलांना आपण, अशा जंप घेतो. तर ते मूल काय करतं, वरती फेकल्यानंतर ते हसतं. कारण त्या मुलाचा जे खाली फेकणार त्याचे जे वडील असतात त्या वडिलावरती काय असतो, विश्वास असतो. म्हणून तो व्यक्ती, तो मुलगा निर्भय असतो. अगदी तशाच प्रकारे जे भगवंत आहेत ते आपले काय आहेत, परमपिता आहेत. आणि आपले परमपिता म्हणजे काही साधे सुद्धा नाहीत, अखंड ब्रह्मांडाचे नायक आहेत भगवंत, बरोबर आहे. तर अशा भगवंताची आपण मुलं आहोत, त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, नेहमी निर्भय राहिलं पाहिजे.
आणि जो दैवी प्रकृतीचा व्यक्ती आहे, दैवी स्वभावाचा, तो नेहमी काय होतो, तो निर्भय राहतो आणि भगवंतावरती अवलंबून असतो. आणि जे आपलं अस्तित्व आहे, त्या अस्तित्वाचं तो काय करतो, शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न करतो. जे आपलं अस्तित्व आहे त्याचं शुद्धीकरण करतो. तर शुद्धीकरण कसं करतो, कशा प्रकारे आपण शुद्धीकरण करू शकतो? जर आपण काय करू शकतो, भक्तांच्या संघामध्ये येऊ शकतो, भगवंताचं नामस्मरण करू शकतो. भक्ती आहे, बरोबर आहे, भक्ती करून जसं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की 9 विधा भक्ती आहे. स्मरणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, अर्चनम, दास्यम, साख्यम, आत्मनिवेदनम, पादसेवनम, वंदनम, अर्चनम. तर अशा 9 विधा, 9 वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग आहेत भक्तीचे. तर या कुठल्याही एका मार्गाचा आपण अवलंब करू शकतो आणि आपण भगवंताची प्राप्ती करू शकतो, भक्ती करू शकतो. तर आपलं जे अस्तित्व आहे त्या अस्तित्वाचं आपलं शुद्धीकरण होऊ शकतो आणि आपण निर्भय राहू शकतो. बरोबर आहे, आपण भगवंतावरती अवलंबून राहू शकतो आणि नक्कीच भगवंत आपल्यावरती प्रसन्न होतात. तर त्यामध्ये एकदम सोपं आहे. जरी 9 भक्तीचे प्रकार असले तरी ह्या कलियुगासाठी मात्र काय केलेलं आहे की काय, भगवंताचं स्मरणम हे खूप महत्वाचं आहे. नामस्मरणाचा काय केलेला आहे, मार्ग सांगितलेला आहे. बरोबर आहे, कारण ह्या कलियुगामध्ये बाकी जे 9 प्रकार आहेत भक्तीचे, 8 उरलेले प्रकार, ते करणे शक्य नाहीये. कारण लोकांकडे तेवढा वेळ पण नाहीये आणि लोक तेवढे शुद्ध पण नाहीयेत. बरोबर आहे, त्यामुळं कलियुगासाठी नामस्मरणाचा जो मार्ग आहे तो मार्ग सांगितलेला आहे. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. तुकाराम महाराज सांगतात की जे नामसंकीर्तनाचे जे साधन आहे ते सर्वात सोपं आहे आणि या साधनाचा जर आपण अवलंबन केला, या साधनाच्या मार्गावरती आपण गेलो तर आपली जन्म आणि जन्मांतराची पापे गावती नष्ट होतील. आपल्या मनामध्ये असणाऱ्या ज्या आसुरी प्रवृत्ती आहेत त्या आसुरी प्रवृत्तीचा नाश होईल आणि दैवी जी प्रवृत्ती आहेत त्या दैवी प्रवृत्तीला खतपाणी होईल आणि त्या डेव्हलप होतील आपल्यामध्ये. तर काय केलं पाहिजे की आपण नामसंकीर्तन केलं पाहिजे. आणि नामसंकीर्तन म्हणजे काय, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा जो महामंत्र आहे तो चैतन्य महाप्रभूंनी, प्रभुपादांनी आपल्यासाठी दिलेला आहे. तो महामंत्राचा उच्चारण करून, त्या महामंत्राचा जप करून आपण काय करू शकतो, आपलं स्वतःचं शुद्धीकरण करू शकतो. बरोबर आहे. पुढे सांगतात की प्रभुपाद तात्पर्यामध्ये गुण सांगतात की दैवी प्रवृत्तीमध्ये असणारे गुण. तर एक झाला निर्भयता, दुसरा आहे अस्तित्वाचं शुद्धीकरण करणं. तर अजून एक गुण आहे की असे जे व्यक्ती दैवी प्रवृत्तीचे असतात, दैवी स्वभावाचे असतात, ते नेहमी काय करतात, ते आध्यात्मिक ज्ञान आहे त्या ज्ञानाचं संवर्धन करतात. ते स्वतःही ज्ञान घेतात आणि इतरांनाही देतात. बरोबर आहे. जसं आपण म्हटलं, जसं मी मागा म्हणतो की 4 वर्ण आहे, 4 वर्णामध्ये, बरोबर आहे, याच्यामध्ये जे ब्राह्मण वर्गामध्ये जे येणारे लोक आहेत, बरोबर आहे, त्या ब्राह्मण वर्णामध्ये येणारे लोक जे असतात ते काय करतात, जे आध्यात्मिक ज्ञान आहे त्या ज्ञानाचं काय करतात, संवर्धन करतात. स्वतः आध्यात्मिक ग्रंथ वाचतात, बरोबर, शास्त्राचं अध्ययन करतात आणि ते ज्ञान घेऊन ते ज्ञान इतरांना सुद्धा देतात. बरोबर आहे. तर अशा प्रकारे ज्ञानाचं संवर्धन करणं हे सुद्धा काय आहे, एक दैवी गुण आहे. दुसरा आहे दान, जो सर्वांमध्ये येतो. आता याच्यामध्ये काही जे गुण आहेत, जसं 4 वर्ण सांगत होतो मी, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर काही गुण हे वर्णाप्रमाणे सुद्धा आहेत. बरोबर आहे. जसं की दान, हा दान जो आहे तो सर्वांसाठी आहे, परंतु जास्तीत जास्त जे गृहस्थ धर्म आहेत, जे गृहस्थ आश्रमामध्ये जे व्यक्ती आहेत, जे भक्त आहेत, त्या भक्तांसाठी हा गुण खूप महत्वाचा आहे. तर आपण काय केलं पाहिजे, दान केलं पाहिजे. दान करणं खूप काय आहे, महत्वाचं आहे. बरोबर आहे. तर आणि दान हे कशा प्रकारे केलं पाहिजे, कारण आपण कोणाला दान करतोय आणि काय दान करतोय हे खूप महत्वाचं आहे. बरोबर आहे. त्यामुळं गृहस्थ धर्मामध्ये आपण नेहमी काय केलं पाहिजे, दान केलं पाहिजे आणि याची काळजी घेतली पाहिजे की आपण जे केलेलं दान आहे ते दान कशा प्रकारे ते दानाचा उपयोग होतोय हे खूप महत्वाचं आहे. कारण आपण एखाद्या व्यक्तीला, समजा एखाद्या फुटपाथवरती भिकारी बसला आहे, आपल्याकडे आला आणि त्याने काहीतरी आपल्याकडे पैशाची मागणी केली, आपण लक्ष्मी दिली आणि त्या जर लक्ष्मीचा त्यांनी गैरवापर केला किंवा त्या लक्ष्मीचं तो जर ड्रिंकिंग केला, दारू पिला, तर त्याचं जे काही पाप आहे ते आपल्याला हे लागणार आहे. कारण आपण योग्य व्यक्तीच्या हातामध्ये आपलं दान काय केलेलं आहे, दिलेलं नाहीये. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, दान आहे ते दान, जे भगवंताचा जो प्रचार आहे, कृष्ण भावनेचा प्रचार करणारे जे व्यक्ती असतील किंवा जे संस्था असतील, अशा ठिकाणी आपण काय केलं पाहिजे, दान केलं पाहिजे. कारण जे धन आपल्याकडे येतं ते धन कुणामुळे येतं, ती काय आहे, भगवंताचंच आहे. बरोबर आहे. त्यामुळे भगवंताचंच आपण काय करतो, भगवंतांना देतो, त्यावेळेस भगवंत आपल्यावरती खूप प्रसन्न होतात. बरोबर आहे. मग तुम्ही म्हणाल की भगवंतांना काय गरज आहे लक्ष्मी द्यायची, हा ठीक आहे, गरज नाहीये,
पण याच्यामुळे काय होतं, जो दुसरा गुण जसं सांगितलं मी की शुद्धीकरण, याच्यामध्ये आपले जे आत्मशुद्धीकरण होतं. कसं होतं, जसं बघा, एखादा लहान मुलगा असतो, बरोबर आहे, वडील त्याला काय करतात, पैसे देतात, 10 रुपये देतात, आणि तो मुलगा 10 रुपये घेतो आणि काय करतो, दुकानामध्ये जातो आणि दुकानामध्ये गेल्यानंतर चॉकलेट घेऊन येतो. आणि त्यातलीच, आता पैसे तर वडिलांनी दिलेत, बरोबर आहे, आता वडिलांनी दिलेल्या पैशाचे 2 चॉकलेट आपण जर वडिलांना परत दिले, तर याच्यामुळे काय होतं, आपलं जे प्रेम बॉन्ड आहे, वडिलांनी आपल्यामध्ये जे बॉन्ड आहे, ते बॉन्ड काय होतं, अजून घट्ट होतं आणि वडील आपल्यावरती अजून खुश होतात. तर आपण असा नाही विचार केला पाहिजे की भगवंत काय श्रीमंत आहेत एवढे सारे, भगवंताला काय गरज आहे, नाहीये. तर गरज भगवंताला नाहीये, परंतु इतर जे समाजामध्ये जे लोक आहेत, जे पथभ्रष्ट होत आहेत, भक्तीच्या मार्गापासून दूर जात आहेत, तर अशा कार्यामध्ये अशा लोकांना लाईनवर आणण्यासाठी आपल्या इस्कॉन सारख्या ज्या संस्था आहेत, ते संस्था कार्यरत करतात आणि यासाठी धनाची गरज आहे. तर अशा कामामध्ये आपलं धन लागलं पाहिजे. त्यामुळं आपण जे आपलं जे दान आहे, ते दान सुद्धा काय केलं पाहिजे, चांगल्या कार्यासाठी केलं पाहिजे. आणि दानामध्ये सुद्धा जसं 3 गुण आहेत, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, त्या प्रकारे 3 प्रकारचे दान असतात. सत्वगुणामध्ये दान आहे, रजोगुणामध्ये दान आहे आणि तमोगुणामध्ये दान आहे, बरोबर आहे. जर योग्य ठिकाणी आपण जर दान नाही केलं, तर त्या आपल्या दानाची काय नाही, बरबादी होणार आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलं पाहिजे, दान सुद्धा काय केलं पाहिजे, चांगल्या गोष्टीसाठी केलं पाहिजे. आता पुढे सांगतात की अजून अजून काय गुण आहेत दैवी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये. एक आहे दम, म्हणजे ज्याला आत्मसंयम म्हणतो. मराठीमध्ये शब्द आहे ना दम, दम, जरा तुला दम आहे का नाहीये, धीर आहे का नाहीये, तर ते खूप महत्वाचं आहे. जे आध्यात्मिक व्यक्ती असतात किंवा दैवी प्रवृत्तीचे व्यक्ती असतात, त्यांच्यामध्ये दम, त्याला आपण मराठीमध्ये दम, दम, जरा दम हा खूप थोर आहे म्हणतो आपण, बरोबर आहे. तर हा दम असला पाहिजे. आत्मसंयम, ज्याला आपण अजून शुद्ध मराठीमध्ये म्हटलं तर संयम म्हणू शकतो. तर हा संयम खूप महत्वाचा आहे. कारण विशेषतः म्हणजे गृहस्थ गृहस्थ व्यक्तींमध्ये संयम असणं खूप महत्वाचं आहे. कारण आज आपण बघतो, छोट्या छोट्या गोष्टीवरती आपल्यामध्ये काय होते, तक्रारी होते, आपण थोडाही काय करत संयम धरत नाहीये, बरोबर आहे. तर आपण संयम ठेवला पाहिजे. जसं आपण बघतो की आपले चार चार नियम आहेत, बरोबर आहे, 4 नियमाचं आपण पालन केलं पाहिजे. त्याच्यामधला एक नियम आहे की काय, अवैध स्त्रीसंग, यौन संबंध ठेवायचा नाहीये. तर याच्यामध्ये हा जो संयम जो आहे, हा संयम नावाचा गुण खूप महत्वाचा आहे. जर आपल्या इंद्रियावरती जर संयम असेल, आपल्या मनावरती जर संयम असेल, तर कधीही आपण 4 नियमाचं काय करणार नाही, ब्रेक करणार नाही. नेहमी आपण काय करू, 4 नियमाचं पालन करू. नाहीतर मग मग जर आपण या 4 नियमाचं पालन जर नाही केलं, आपल्यामध्ये संयम जर नाही ठेवला, तर काय होतं, आपला संयम ढळतो आणि कुठलाही आपण नियम ब्रेक करू शकतो. कारण हे धर्माचे 4 पिलर आहेत, बरोबर आहे, 4 नियम म्हणजे. तर या नियमाचा आपण एक जरी पिलर, जरी आपला भक्तीचे 4 पिलर आहेत, त्यातला एक जरी पिलर ब्रेक झाला, तरी आपल्या भक्तीमधून आपण काय होऊ शकतो, बाहेर फेकलो जाऊ शकतो, आपली भक्ती डळमळू शकते, बरोबर आहे. त्यामुळं ग्रस्त जे भक्त आहेत, त्या ग्रस्त भक्तांनी विशेषतः त्यांच्यामध्ये हा गुण असला पाहिजे, संयम. आपण नेहमी संयमी राहिलं पाहिजे. त्याच्या पुढे आहे की यज्ञ, म्हणजे दैवी प्रवृत्तीचे लोक आहेत, ते यज्ञ करतात नेहमी. आणि याच्यामधले भरपूर सारे जे गुण आहेत, ते गृहस्थ आश्रमाशी संबंधित आहेत, गृहस्थ आश्रमामध्ये जास्त. कारण यज्ञ करायचं म्हणजे काय लागतं, सगळ्यात मोठं धन लागतं, बरोबर आहे. कारण यज्ञामध्ये आहुती द्यावे लागतात. मग त्यासाठी आपण एखाद्या ब्रह्मचार्याकडे, ब्राह्मणाकडे किंवा शूद्राकडे नाही जाऊ शकत, बरोबर आहे, बरोबर आहे. तर महत्वाचं काय की गृहस्थ आहे, त्या गृहस्थांनी काय केलं पाहिजे, यज्ञ केला पाहिजे. आणि आता मग परत प्रश्न पडतो की कसला यज्ञ केला पाहिजे. आता पूर्वी बघायचो आपण, पूर्वी जे यज्ञ चालायचे ते खूप मोठे मोठे यज्ञ असायचे. त्या यज्ञामध्ये आहुतीही तशा असायच्या, तुपाचे, बरोबर आहे, तूप वगैरे दिलं जायचं. आज पण कुठल्याही प्रकारची शुद्धीता राहिलेली नाहीये, त्यामुळे आपण हा यज्ञ करू शकत नाहीये. तर कलियुगासाठी जो यज्ञ दिलेला आहे, तो म्हणजे काय, नामसंकीर्तनाचा संकीर्तन यज्ञ, बरोबर आहे. तर आपण काय केलं पाहिजे, संकीर्तन यज्ञ केलं पाहिजे. तर कशा प्रकारे संकीर्तन यज्ञ करू शकतो, तर आपण काय करू शकतो, भगवंताचं जे नाम आहे, ते नामाचा प्रचार करण्यासाठी आपण मदत करू शकतो. आपण भगवंताच्या नावाचा प्रचार करू शकतो. तर काय केलं, संकीर्तन यज्ञ म्हणजे काय, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर हे जे महामंत्र आहे, त्या महामंत्राचा आपण काय केला पाहिजे, प्रचार केला पाहिजे, सर्वत्र प्रचार केला पाहिजे, बरोबर आहे. तर हे जे संकीर्तन यज्ञ आहे, हे संकीर्तन यज्ञ आपण केलं पाहिजे. आणि जे दैवी प्रवृत्तीचे लोक आहेत, ते काय करतात, ह्या संकीर्तन यज्ञ काय करतात, नेहमी करतात, बरोबर आहे. आणि अशा प्रकारे हे जे गुण आहेत, हे गुण काय दैवी प्रवृत्तीचे लोक आहेत याच्यामध्ये सापडतात.
आणि दुसरी म्हणजे काय, जे वैदिक अध्ययन आहे ज्याला आपण म्हणतो जे याच्यामध्ये एबीसीडी फॉर्म्युलामध्ये येतं आपलं, ठीक आहे. ए फॉर असोसिएशन, बी फॉर बुक रिडिंग अँड सी फॉर चॅन्टिंग. त्याचा माझा जो बुक रिडिंग आहे बी आहे, तो बी म्हणजे काय आहे की अध्ययन करणं. वैदिक शास्त्राचं काय केलं पाहिजे आपण, अध्ययन केलं पाहिजे, त्याचा स्वाध्याय केला पाहिजे, बरोबर आहे. आणि विशेषतः ज्यावेळेस आपण ब्रह्मचर्य किंवा विद्यार्थी जीवन आहे, ह्या विद्यार्थी जीवनामध्ये किंवा ब्रह्मचारी जीवनामध्ये आपण हे जे दोन गोष्टी आहेत, जास्तीत जास्त काय करणं, ज्ञानार्जन करणं, बरोबर आहे, ज्ञानाची प्राप्ती करणं किंवा स्वाध्याय करणं. तर ह्या दोन गोष्टी आहेत, ह्या दोन गोष्टी आपण काय करू शकतो आपल्या विद्यार्थी जीवनामध्ये किंवा अध्ययन करताना करू शकतो ना, ज्या ब्रह्मचर्य आहे. कारण प्रत्येक व्यक्ती वयाच्या 25व्या वर्षापर्यंत का असतो, ब्रह्मचारीच असतो. तिथून पुढे काय करतो आपण, काही गृहस्थ होतात, काही ब्रह्मचारी होतात, बरोबर आहे. आणि त्यानंतर मग काही संन्यासी होतात, काही वानप्रस्थ घेतात. तर हे 4 आश्रम आहेत वेगवेगळे. तर आपण काय केलं पाहिजे की जे ज्ञान आहे ते वैदिक ज्ञानाचं काय केलं पाहिजे, अध्ययन केलं पाहिजे. आणि पुढचा जो गुण आहे तो गुण म्हणजे काय, तपस्या. आता प्रत्येक वर्णासाठी वेगवेगळी तपस्या आहे, बरोबर आहे. आता जर आपण जसं आपण म्हणू शकतो की जे ब्रह्मचर्य असतील, गृहस्थ असतील, वानप्रस्थ असतील किंवा संन्यासी आहे, प्रत्येक जे वर्ण आहे त्या प्रत्येकाला वेगवेगळी तपस्या आहे, बरोबर आहे. प्रत्येक जण वैराग्य आहे, पण म्हणतात की वैराग्य पण कसं पाहिजे की त्या वैराग्याचा काहीतरी फायदा आपल्यालाही झाला पाहिजे आणि समाजालाही झाला पाहिजे. असं मरकट वैराग्य नको आहे. आता आजकाल बघतो आपण भरपूर सारे लोक हिमालयामध्ये जातात, तपस्या करतात, बरोबर आहे, वैराग्य आहेत. पण काय उपयोग आहे त्या तपस्याचा, असे काही भरपूर सारे साधू आहेत, बर्फामध्ये महिने बसतात, त्यांना म्हणजे अंगावर तसे केस आहेत, लांब लांब केस आहेत, परंतु त्यांनी कधी जास्त म्हणजे भगवंताची भक्ती नाही केली, फक्त काय केली, अघोरी तपस्या केली, बरोबर आहे, अघोरी तपस्या केली. तर अशा प्रकारची तपस्या आपण नाही करायची, बरोबर आहे. तर आपण काय केलं पाहिजे की जे आपलं हे आहे वयाच्या 25व्या वर्षापर्यंत ब्रह्मचर्य, ह्या ब्रह्मचर्याचं पालन करणं म्हणजे सुद्धा एक काय आहे, तपस्या आहे. कुठल्याही प्रकारचा आपण काय केलं पाहिजे, त्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो ना संयम, आपला संयम नाही डोळ दिला पाहिजे. तर आणि त्यानंतर पुढचं जे 25 वर्ष आहेत, 25 ते 50 वर्ष, ह्या 50 वर्षामध्ये आपण काय केलं पाहिजे, गृहस्थ जीवन, ह्या गृहस्थ जीवनाचं अवलंबन करून आपण काय केले पाहिजे, त्याच्यामध्ये तपस्या केली पाहिजे. आणि त्यापुढचे जे 25 वर्ष आहेत, ते 25 वर्ष काय आहे, संन्यास जीवन आहे, संन्यास, बरोबर आहे. आणि त्यानंतर जे काही गृहस्थ असतील ते गृहस्थांनी काय केलं पाहिजे, वानप्रस्थ स्वीकार केला पाहिजे, बरोबर आहे. पण आज आपण काल बघतो भरपूर सारे आहेत ग्रस्त, इव्हन दो इस्कॉनमध्ये सुद्धा आहेत भरपूर सारे, की अजून भरपूर एज झालेला आहे, 50, 60, 70 झालेला आहे, तरी सुद्धा आपण काय करतो की घराकडे लक्ष देतो जास्त, जे बॉन्ड आहे घराकडचं जास्त आहे आपलं. अरे शेवटी म्हणतात की जसं मराठीमध्ये गिनती आहे ना, 50 नंतर 51, 52, 53, 54, म्हणजे काय 50 नंतर ओळखलं पाहिजे की आपण 51 म्हणजे काय, वन म्हणजे वनात. आता आपला वनामध्ये जाऊन भगवंताची सेवा करण्याचं काय केलेलं आहे, वेळ आलेला आहे, बरोबर आहे. पण पहिले लोक करायचे, वानप्रस्थ घ्यायचे, कारण लोकांपासून दूर राहून, समाजापासून दूर राहून, लोकवस्तीपासून दूर राहून वनामध्ये जायचे आणि तिथं जाऊन काय करायचे, भगवंताची भक्ती करायचे, तपस्या करायचे, त्यांना आपण वानप्रस्थ म्हणायचं. परंतु प्रभुपादाने एवढा सोपा मार्ग दिलेला आहे, आता आजकाल तुम्हाला वनामध्ये सुद्धा जायची गरज नाहीये. सिंपल आहे, सरळ मंदिरामध्ये जायचं, मंदिरामधले जे काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घ्यायचं, फुल टाइम डिवोटी बनायचं, तेच आपल्यासाठी वानप्रस्थ आहे. त्यासाठी स्पेशल जंगलामध्ये जायचं, जंगलामध्ये जाऊन तपस्या करायची काही गरज नाहीये, बरोबर आहे. तर आपण मंदिरामध्ये जाऊन जे काही मंदिराचे कार्यक्रम असतात, जो काही प्रचार आहे, त्या प्रचारामध्ये सुद्धा आपण आपला हातभार लावून फुल टाइम प्रचार करून आपण काय करू शकतो, जे आपलं जे वानप्रस्थ जीवन आहे ते वानप्रस्थ जीवन आपण काय करू शकतो, व्यवस्थित पार करू शकतो. तर अशा प्रकारे आणि आणि तपस्याचं महत्व काय आहे, कारण खूप महत्वाचे आहे तपस्या. जसं मागा म्हणलं होतं की वैरागी लोक भरपूर आहेत, तपस्या भरपूर करतात, अघोरी तपस्या, परंतु ती तपस्या करून जर त्यांना भगवंताची प्राप्ती होत नसेल, ते भक्तीमध्ये प्रगती करू शकत नसतील किंवा त्यांना जर मोक्ष प्राप्त होत नसेल, तर अशी तपस्या म्हणजे काय, एक मर्कट वैराग्याप्रमाणे आहे. ती तपस्या काही कामाची आहे का, नाही. कारण सगळ्यात महत्वाचं काय की आपलं जे परम ध्येय आहे ते ध्येय म्हणजे काय आहे, बॅक टू गॉड आहे.
तुकाराम महाराज म्हणतात आम्ही वैकुंठवाशी आलो या कारणाशी. तर आपण काय वैकुंठवासी आहोत. तर आपण आपल्याला जीवनात ध्येय काय आहे की आपल्याला पुन्हा काय करायचं आहे, भगवंताच्या धामामध्ये जायचं आहे. आपल्याला मुक्ती प्राप्त करायची आहे. आणि मुक्ती म्हणजे काय की हे जे कर्मबंधन आहे, पुण्य पाप, ह्या कर्माच्या फेऱ्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. आता काही म्हणतात, काही लोक आहेत की चांगल्या ऍक्टिव्हिटीज करतात, पुण्याचं काम करतात, आणि मग कितीही आपण पुण्याचं काम केलं, पुण्य कमवलं, तरी त्या पुण्याची जी फळं आहेत, त्याचे काही रिॲक्शन आहेत, ते रिॲक्शन चाकण्यासाठी परत आपल्याला काय करायचं आहे, जन्म घ्यावा लागणार आहे. बरोबर आहे. जास्तीत जास्त आपण स्वर्गापर्यंत जाऊ शकतो, परंतु जर मुक्ती जर पाहिजे असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, कर्म असतात, सकर्म अकर्मांनी दुष्कर्म. तर आपण काय केलं पाहिजे की सकर्म केलं पाहिजे. बरोबर आहे. तर तर आपण काय करू शकतो, ह्या कर्माच्या बंधनातून आपण काय करू शकतो, बाहेर पडू शकतो. असे कर्म, जे कर्म माझ्या माझ्या म्हणजे काय करू शकतो आपण, भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी. कुठलीही गोष्ट आहे मी काय करतोय, भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी करतोय. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा माझा स्वार्थ नाही. बरोबर आहे. तर असे कर्म म्हणजे काय, मग आपले जे कुठलेही इंद्रिय असू द्या, 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, कुठलीही ऍक्टिव्हिटी मी काय करतोय की माझ्या इंद्रियाचे चोचले पुरवण्यासाठी नाही, तर भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी मी ते कार्य करतोय. मग कुठलंही असू दे, आपली जीवा आहे, जीवानी मी काही जे जे पण काही मी बोलेन किंवा मी कुठलाही एखादी जर आपण सेन्स ग्रॅटिफिकेशन म्हणतो, समजा खायची कोणाला इच्छा झाली तर आपण काय करू शकतो, भगवंताचा प्रसाद खाऊ शकतो. भगवंताचा प्रसाद खाऊन आपण काय करू शकतो, त्या इंद्रियाला काय करू शकतो, भगवंताचे सेवन लावू शकतो. जीवाने आपण दुसरं कार्य काय करतो, बोलतो. मग कुठल्याही प्रकारचा प्रजल्प न करता, फापट पसारा न बोलता आपण काय करू शकतो, भगवंताच्या कथा आहेत त्या कथा सांगू शकतो. या जीवनाने आपण भगवंताचं नामस्मरण करू शकतो, भगवंताचं कीर्तन करू शकतो, भगवंताचा महिमा गाऊ शकतो. बरोबर आहे. बाकीचे असतील कान आहेत, कानाने आपण काय करतो, श्रवण करू शकतो चांगल्या प्रकारे. आणि श्रवणी काय करायचं आहे, भगवंताबद्दल श्रवण करायचं आहे. भगवंत ज्या लीला आहेत त्या लीलाचं वर्णन आपण काय करायचं, ऐकायचं आहे. तर अशा प्रकारे आपण आपले जे कान आहे त्या कानाला, जे इंद्रिय आहे ते इंद्रियाला भगवंताच्या सेवेमध्ये लावू शकतो. डोळे आहेत, डोळ्याने काय करतो, आपण पाहतो. बरोबर आहे. ह्या जगामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत पाहण्यासाठी. बरोबर आहे. कारण हा जो कॅमेरा आहे, हे डोळे एखाद्या ह्याच्यासारख्या लेन्स सारखे आहेत, हे जे काय कॅप्चर करतात, ते कॅप्चर आपल्या दृष्टीपटलावरती त्याची इमेज तयार होते आणि तेच विचारामध्ये आपल्या हृदयामध्ये प्रवेश करतो, तोच विचार. तर आपण ठरवलं पाहिजे की आपण काय पाहिलं पाहिजे. आज भरपूर साऱ्या आहेत. आज बघतो आपण मोबाईल आहे, मोबाईलमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत पाहण्यासारख्या आणि न पाहण्यासारख्या. परंतु आपण आजकाल बघतो की भरपूर जो आपला वेळ आहे आपण मोबाईलमध्ये घालतो, परंतु काही गोष्टी पाहतो आपण. बरोबर आहे. एखादा रील येतो, एखादा आहे सत्संगाचा ग्रुप असतो, ग्रुपमध्ये एखादा चांगला एखाद्या भक्ताने रील पाठवलेला असतो, मग तो रील बघण्यासाठी आपण ओपन करतो इन्स्टावरचा, तो रील बघतो. परंतु तो रील बघून आपण गप्प बसतो का, नाही. आपण काय करतो, लगेच आपल्या बोटाने वर ढकलतो. बरोबर आहे. वर ढकललं की त्याच्या खाली एखाद दुसरा अजून आध्यात्मिक गोष्टी, आध्यात्मिक रिलेटेड एखादा रील्स येतं, आणि हळूहळू हळू नंतर खाली अशी कर्मी रील्स यायला चालू होतात. मग आपण 1 मिनिटासाठी ओपन केलेला जो मोबाईल घेतलेला आहे तो कधी एका तासामध्ये, एका तासाचे 2 तास, 2 तासाचे 3 तास होतात ते आपल्याला नाही समजत. बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपण काय करतो की असा आपला वेळ घालवतो. त्यामुळे नेहमी आपण काय केलं पाहिजे, आपले जे डोळे आहेत त्या डोळ्यांनी नेहमी आपण काय केलं पाहिजे, कुठल्याही परिस्थितीकडे न बघता आपण काय केलं, सुंदर भगवंत आहेत त्या भगवंताकडे आपण पाहिलं पाहिजे. भगवंताचं जे सुंदर दर्शन आहे ते दर्शन आपण काय केलं पाहिजे, केलं पाहिजे. अशा प्रकारे आपण आपल्या डोळ्यांना सुद्धा भगवंताच्या सेवेमध्ये लावू शकतो. बाकीचे ते जे कर्मेंद्र आहेत, ज्ञानेंद्र सोडून, त्या कर्मेंद्रियांना सुद्धा आपण काय करू शकतो, भगवंताच्या सेवेमध्ये लावू शकतो. हात आहे, त्या हाताने आपण मृदंग करताना वाजवू शकतो. जे पाय आहेत त्या पायाने आपण काय करतो, डान्स करू शकतो. असं वेगळं काय करायचं नाही आपल्याला. बरोबर आहे. जे कर्मी व्यक्ती करतात त्याच ऍक्टिव्हिटी आपण करतोय. फक्त याच्यामध्ये एकच फरक आहे, आपण मध्ये काय करतोय, सेंटरला भगवंतांना ठेवतोय. आणि सेंटरला भगवंतांना ठेवल्यामुळे काय होत आहे, आपली जी गोष्ट आहे ती गोष्ट आपली काय, त्याचं शुद्धीकरण होतं. कारण आपण बघितलंय की जसं डिव्हाइस मध्ये आपण शिकलो की ज्ञान घेण्याचे प्रकार, कशा प्रकारे आपण जे अपूर्ण इंद्रिय आहेत, आणि अपूर्ण इंद्रियाने घेतलेलं ज्ञान सुद्धा कसं असतं, अपूर्ण आहे. बरोबर आहे.
त्यामुळं अपूर्ण ज्ञान जर आपल्याला पूर्ण करायचं असेल तर त्याला काय केलं पाहिजे, आपण भगवंताशी निगडीत केलं पाहिजे, की भगवंताला जोडलं पाहिजे. त्यामुळे आपली कुठलीही आपली ऍक्टिव्हिटी आहे, त्या ऍक्टिव्हिटी जर शुद्धीकरण कसं करायचं असेल तर नेहमी आपण भगवंतांना सेंटर ठेवलं पाहिजे. मी जे काही करतोय ते करतोय कोण, आपणच करतोय. कुणाची इंद्रिय करतात, आपलेच करतात. कुणासाठी करतात, आपल्यासाठीच करतात. खातोय कुणासाठी, माझ्यासाठी. जाणार आहे कुणाच्या पोटात, माझ्याच पोटात. माझ्या जिभेने खाल्लेली माझ्याच पोटामध्ये जाणार आहे, बरोबर आहे. फक्त याच्या मागं उद्देश काय ठेवायचा आहे, मी जे काही खातोय तो कृष्ण प्रसाद खातोय, जे काही मी बनवतोय ते भगवंतांना अर्पण करेल. त्याच्यामुळे माझा असा भाव असेल की भगवंताच्या प्रसन्नतेसाठी आज आम्ही गुलाबजामुन बनवलेला आहे, तो भगवंताला मी अर्पण केलेला आहे आणि तोच गुलाबजामुन मी काय करतोय, खातोय. म्हणजे ऍक्टिव्हिटी बाहेरून जर बघितलं तर ऍक्टिव्हिटी काय आहे, तीच आहे. पण त्याच्या मागचा जो उद्देश आहे तो उद्देश खूप महत्वाचा आहे. तो उद्देश जर आपण भगवंताला प्रसन्न करण्याचा ठेवला तर त्याची जी कर्मिक रिएक्शन आहे ती रिएक्शन पासून आपण काय होतो, दूर होऊ शकतो. तर मग अशा प्रकारे कुठलीही ऍक्टिव्हिटी जर आपण भगवंताच्या प्रसन्नासाठी भगवंताला सेंटर ठेवून केली तर त्याचं शुद्धीकरण होतं आणि ते जे कर्म आहे ते, त्याचं जे रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनापासून आपल्याला मुक्ती होते. आणि मग अशा प्रकारे आपण ह्या कर्मबंधनापासून मुक्त होऊ शकतो आणि मग बॅक टू गॉड एड, भगवंताच्या धामामध्ये आपण काय करू शकतो, जाऊ शकतो. बरोबर आहे. तर अशा प्रकारे हे काय बोलत होतं की आपण तपस्यावरून आपण चर्चा केली की अशा प्रकारे आपण तपस्या केली पाहिजे. आपले जे इंद्रिय आहेत ते इंद्रियांना काय केलं पाहिजे, भगवंताच्या सेवेमध्ये लावलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आहे की अहिंसा. बरोबर आहे. जे लोक असतात भक्त किंवा जे आपण ज्याला म्हणतो की दैवी प्रवृत्तीचे लोक आहेत ते अहिंसक. अहिंसा म्हणजे काय, की कुठल्याही प्रकारची ती हिंसा करत नाहीये. बरोबर आहे. कुठले इतर जे जीव आहेत त्या जीवाला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे असं जे दैवी प्रवृत्तीचे लोक आहेत ते विचार करतात. परंतु आपण या उलट आजकाल असे पण काही दैवी प्रवृत्तीचे लोक आहेत ते काय म्हणतात की तुम्ही सांगता आत्मा म्हणजे काय आहे, अमर आहे, आत्म्याला कुठल्याही प्रकारचं मरण नाही. बरोबर आहे. मग आत्मा जर अमर असेल, मग एखाद्या प्राण्याला जर आम्ही कापलं आणि त्याला खाल्लं तर त्यात काय मोठं झालं. आम्ही तर काय करतो, त्याचं जे स्थूल शरीर आहे, जे नाशवंत आहे, नाशवंत देह, त्या देहाला आम्ही खातोय. उलट त्यात जसा असा भरपूर सारा माझा एक मित्र होता, असं जस्ट आम्ही चर्चा करत होतो. मग त्याला सांगितलं की आपण हे नाही केलं पाहिजे की अहिंसा म्हणजे कुठल्याही प्रकारच्या प्राण्याला आपण तुम्ही म्हणजे त्याचं हे काय होतं की त्याच्या घरामध्ये एक बकरं होतं ज्याला आपण बोकड म्हणतो, ते बोकड होतं. आणि ते बोकड काय केलं, त्याने विकलं व्यापाऱ्याला. ते नॉनव्हेज खातात. मग व्यापाऱ्याला बोकड विकलं. मग बोकड विकल्यानंतर त्या व्यापाऱ्याने काय केलं, ते बोकड कापलं गावामध्येच. ते गावामध्ये प्रकार असतो ना, ते बोकड कापायचं, त्याचे वाटे घालायचे, लिस्ट घ्यायची, यादी घ्यायची, कुणाला किती पाहिजे असं म्हणायचं. आणि लिस्ट देऊन हे केलं. आता याला पण त्या दिवशी यांना पण नॉनव्हेज खायचं होतं. हो, तर यांनी काय केलं, यांचे जे बोकड आहे ते कापलेले ते त्याच्यामधलं मांस नाही घेतलं. ह्यांनी काय केले, दुसऱ्या गावाला गेले बाजारपेठेत, तिथं गेले आणि दुसरे जे बोकड आहे त्या बोकडाचं मांस घेऊन आले आणि खाल्लं. ते म्हटलं असं का, तर म्हटले हे त्याला समोर वाढलेलं पाहिले आहे आणि त्याला हे केलेलं आहे, समोर एवढं ते कापलेलं किंवा त्याला सांभाळलेलं ते काही पूर्वीचं जे काही बॉन्डेज आहे ते बॉन्डेज असल्यामुळं आमच्या वडिलांना ते खाऊ नाही वाटलं, म्हणून वडील काय म्हटले की दुसऱ्या बोकडाचा. मग साधं सिंपल आहे की ह्या बोकडाचा जीव आहे तर त्या ज्या दुसऱ्या बोकडाचं जे मांस आपण आणलं त्याला जीव नाहीये का, त्याला पण जीव आहे. तर मुद्दा काय आहे की आपण काय करतो, एका जीवाला मारतोय. मी म्हटलं जर ते म्हटलं तुम्हीच म्हणता की इस्कॉनवाले सांगता आत्मा अमर आहे, आत्म्याला मरण नाही. बरोबर आहे, आत्म्याला आपण कापू शकत नाही, मारू शकत नाही, नुसता आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. तर उलट आम्ही चांगलंच कार्य केलंय म्हटलं. हे बोकडाचं जीवन होतं म्हटलं, ह्या बोकडाच्या जीवनातून ह्याला काय केलेलं आहे मी, मुक्ती दिली आहे म्हटला. आता नक्कीच म्हटलं हे तर कुठल्या तरी चांगल्या जीवनामध्ये ह्याच्या हे येईल म्हटलं, याचं चांगल्या तुमच्या गीतेनुसारच म्हटला कुठला तरी ह्याला दुसरं जीवन भेटेल म्हटला, योनी भेटेल. ठीक आहे म्हटलं, त्याच्या कर्मानुसार त्याला दुसरी योनी भेटेल. पण तुझं काय, कारण ज्या गीतेच्या जोरावरती तू सांगतो की आत्मा अमर आहे, एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो असं मला ज्ञान देतोय तू, तर काय हा बोकड काय मेला नाही, हा जिवंत आहे. कारण याचं खरं स्वरूप काय आत्मा आहे. मी आत्म्याला कुठं मारलं, मी याच्या फक्त शरीराला मारलं आहे, त्याला मी मुक्ती दिलेली आहे. ठीक आहे म्हटलं, गीता पुढे हे पण सांगते म्हटलं की ज्या प्रकारे आपण काय करतो कर्म करतो
त्या कर्मानुसारच आपल्याला काय होतं, पुढं आपलं जे शरीर आहे ते शरीराची काय होते, प्राप्ती होते. बरोबर आहे. त्यामुळं गीता हे पण सांगते, मग हे पण तू गीतेचा विचार केला पाहिजे. फक्त काही गोष्टीसाठी स्वतःच्या लाभापुरताच आपण गीतेचा एखादा श्लोक पकडायचा आणि त्या श्लोकाचा अर्थ लावायचा, तर हे कामाचं नाहीये. तर गीता सांगते की मग आता काय होणार आहे, पुढचा जन्म असा होऊ शकतो, ते बोकड आहे तो तू होऊ शकतो आणि तू आहे तो बोकड होऊ शकतो. कारण शेवटी एक कर्म आहे, ते कर्म तुला फेडावं लागणार आहे. तू केलेलं कर्म आहे, कारण गीता तर कर्म सांगते, कर्म सर्वश्रेष्ठ आहे म्हणते. त्यामुळे आता हे कर्म झालेलं आहे तुझ्या हातून, तर हे पाप जे आहे हे पाप तुला फेडावं लागेल. मग तू काय करशील. मग असे उडवडीची उत्तर देतात लोक. तर अशा प्रकारचे लोक आहेत की त्यांना काय वाटतं की आपण काय केलं, आत्म्याला कुठं मारतोय आपण, आत्मा तर अमर आहे, आपण फक्त शरीराला मारतोय, परंतु नाही. तर तर अशा प्रकारे जे अहिंसा, ह्या अहिंसेचं आपण काय केलं पाहिजे की अहिंसेच्या मार्गावरती गेलं पाहिजे. बरोबर आहे. आणि आजकाल बघतो आपण बौद्ध धर्मामध्ये अहिंसा परमो धर्म म्हणतात, असे भरपूर सारे बौद्धिक लोक आहेत, बौद्ध धर्मातील लोक आहेत. बरोबर आहे. ते भगवान बुद्धांना मानतात, परंतु बुद्ध ज्या मार्गावरती गेले, अहिंसेच्या मार्गावरती गेले, तो मार्ग मात्र ते कधीच अवलंबून आहेत. कारण सगळ्यात जास्त जर आपण पाहिलं आजकाल, तर जे बौद्ध धर्मातले जे काही लोक आहेत ते काय करतायत की मांसाहार करतायत. बरोबर आहे. नुसतं म्हणतात की अहिंसा परमो धर्म, परंतु असं नाही. आपण काय केलं पाहिजे, त्या अहिंसेच्या मार्गावरती गेलं पाहिजे. तर हा एक अहिंसा जो गुण आहे, तो गुण सुद्धा काय खूप महत्वाचा आहे, आणि तो दैवी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये येतो. आणि पुढचा गुण आहे तो म्हणजे काय, सत्यम, सत्य. नेहमी जे दैवी प्रवृत्तीचे लोक आहेत ते काय करतात, सत्य बोलतात, सत्य ऐकतात आणि सत्याच्या मार्गावरती जाण्याचा काय करतात, ते प्रयत्न केला पाहिजे, करतात. बरोबर आहे. तर अशा प्रकारे, आणि जो क्रोध आहे, राग, जे दैवी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना कसल्याही प्रकारचा राग येत नाही. तो कधीही ते राग काय म्हणतो त्याला आपण, क्रोधिष्ट होत नाहीत. तर हे खूप महत्वाचं आहे. आणि जर आपण क्रोधित झालो तर आपण काय करू शकतो की आपलं जे मनावरचं नियंत्रण आहे ते नियंत्रण आपण काय करतो, नियंत्रण सुटतं आपलं मनावरती. आणि क्रोधामुळेच काय होतो, आपण काय करू शकतो की कुठल्याही वाम मार्गावरती जाऊ शकतो. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे की सहनशील राहिलं पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचा आपण क्रोध नाही केला पाहिजे. बरोबर आहे. तर अशा प्रकारे हे जे गुण आहेत, हे गुण ह्याच्यामध्ये असतात, जे दैवी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यामध्ये असतात. पुढे अजून भरपूर सारे गुण आहेत, तेजस्वी, जे दैवी प्रवृत्तीचे लोक आहेत ते तेज, त्यांच्यामध्ये तेज असतात, तेजस्वी असतात. परत ते शौचम म्हणजे काय, स्वच्छ. नेहमी असे लोक काय करतात, स्वच्छ राहतात, नेहमी क्लीन राहतात, स्वच्छ राहण्याचा प्रयत्न करतात. तर अशा प्रकारे ह्या 3 श्लोकामध्ये जवळजवळ भगवंतांनी 26 गुण सांगितलेले आहेत, 26 गुण वेगवेगळे. त्यातले आपण काहीवरती चर्चा केलेला आहे. तर हे 26 गुण जे दैवी प्रवृत्तीचे लोक आहेत त्या दैवी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये असतात. बरोबर आहे. त्यातला महत्वाचा जो दान आहे, तो दान खूप महत्वाचा आहे. गृहस्थाने आपण काय केलं पाहिजे, डोनेशन केलं पाहिजे, दान केलं पाहिजे, मंदिर निर्माणासाठी दान केलं पाहिजे, प्रचारासाठी दान केलं पाहिजे. मग आजकाल बघतात की लोक मंदिर निर्माण करायची काय गरज आहे. बरोबर आहे. तुम्ही बाकीच्या गोष्टी करा, इकडं दान द्या, तिकडे दान द्या, भरपूर साऱ्या गोष्टी. आणि आजकाल जे दान देण्याची प्रवृत्ती आहे, लोकांना दान म्हणजे काय की सोखुशीन दिलेलं असतं आपण. परंतु आज काय करतात लोक, दान देतात, 1 रुपयाचं दान देतात आणि 2 रुपयाचं नाव करा म्हणतात माझं. कारण त्यांच्या मागे जो उद्देश असतो, उद्देश का असतो, माझी वाहवा झाली पाहिजे. म्हणजे हे लोक आहेत त्यांना काय बोलतात, माझी वाहवा झाली पाहिजे, अशा प्रकारे दान करतात. तर त्या दानाचा कुठल्याही प्रकारचा काय, त्या दानाचा काही फायदा नाहीये. मग पण जर आध्यात्मिक गोष्टीसाठी आपण जर दान केलं तर नक्कीच त्या दानाचा काय होतो, फायदा होतो. त्याचं जे सुकृती आहे ते सुकृती आपल्याला लागते. जर भौतिक गोष्टीसाठी दान केलं तर त्याचा कुठलाही फायदा नाही. साधं एक एक्झाम्पल आहे, आता मध्ये एक शिवजयंती झाली आमच्या गावामध्ये. मग शिवजयंती झाल्यानंतर गावामध्ये एक प्रतिष्ठित व्यक्ती होता. मग त्या व्यक्तीने काय केलं की एका व्याख्यानाचं आयोजन केलं, शिवजयंतीच्या व्याख्यानाचं आयोजन. मग त्या व्याख्यानाचं आयोजन केल्यानंतर त्यांनी व्याख्यानकाराची फी ठरली होती 30,000 रुपये. मग तो म्हटला मी 25,000 रुपये फी देतो म्हटला त्या व्याख्यानाची, बाकीचे 5 तुम्ही भरा. मग शिवजयंतीच्या मंडळाने 5,000 भरले आणि 25,000 त्या व्यक्तीने दिले त्याच्यामध्ये. आणि 25,000 दिले, परंतु त्यांनी काय केलं, जो वक्ता आहे त्या वक्त्याने काय केलं, आता आता असतं ना की कुणी हे आयोजन केलेलं आहे याचं लेक्चरचं, त्याच्याबद्दल थोडंफार काही सांगावं लागेल की बाबा ह्या व्यक्तीने, XYZ व्यक्तीने याचं आयोजन केलेलं आहे, थोडंफार त्याच्यावर बोलायचं असतं. तर त्या व्यक्तीने पाच त्याचा बायोडाटा दिला आणि माझ्यावरती बोल म्हणून सांगितलं. तर तो वक्ता आला, शिवाजी महाराजावरती बोलायचं होतं,
1 तासाचं लेक्चर होतं, अर्धा तास तो ज्या व्यक्तीने हे आयोजन केलेलं आहे लेक्चरचं त्याच्यावरती बोलला, आणि राहिलेला अर्धा तास स्वतःवरती बोलला की मी इतर वक्त्यासारखा नाहीये, इतर वक्ते असं बोलतात तसं बोलतात, मी महाराजावरती बोलतो, मी भाषण करत नाहीये, मी जे रिअल आहे ते बोलतो. तर सांगायचा उद्देश काय की दान दिले ते लक्ष्मी 25,000, परंतु त्या दानाचा काय फायदा आहे का? काहीच नाहीये. कारण त्याने काय केले की स्वतःची वाहवा करण्यामध्येच त्याच्यामुळे असा उद्देश आहे लोकांचा. आजकाल दान करण्याची प्रवृत्ती अशी आहे लोकांची. तर आपण आध्यात्मिक गोष्टीमध्ये दान केला तर नक्कीच त्याच्यापासून इतरांना सुद्धा फायदा होतो. तर हे जे गुण आहेत 26 गुण ज्याच्यावरती आपण थोडीशी चर्चा केली, तर हे 26 गुण दैवी प्रवृत्तीचे आहेत. आणि दुसरी आहे की आसुरी प्रवृत्ती, बरोबर आहे. ह्या आसुरी प्रवृत्तीचे पण काही गुण आहेत शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत, की जसं पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की 16.4 मध्ये काय, दंभ दर्पोभिमानश्च क्रोध पौरुषमेवेच अज्ञानम चाभिजातश्च पार्थ संपदमायुसम. याच्यामध्ये भगवंत म्हणतात की हे पुत्र अर्जुनाला सांगतात की जे अहंकार, घमंड, अभिमान, क्रोध आणि कठोर आणि अज्ञान हे जे कुणाचे लक्षण आहेत, जे असुरी प्रवृत्तीचे लोक आहेत, त्या असुरी प्रवृत्तीच्या लोकांचे काय हे लक्षण आहे, बरोबर आहे. आणि अशी अशी प्रवृत्ती लोक की ज्याच्यामध्ये हे जे 26 गुण आहे, त्या 26 गुणाचा ज्याच्यामध्ये काय म्हणतो हे 26 गुण ज्याच्यामध्ये नसतील ते बाकीचे लोक म्हणजे असुरी प्रवृत्ती लोक आहेत. त्याच्यामध्ये म्हणजे अहंकार येतो. जसं आता मी सांगितलं की दान केलेलं आहे, योग्य दान नाही केलं त्याच्यामध्ये अहंकार आला की माझं नाव झालं पाहिजे, बरोबर आहे. घमंड असतो, ज्या लोकांकडे पैसा असतो, धनाने श्रीमंत असतात फिजिकल, बरोबर आहे. मग अशामध्ये घमंड येतो, अहंकार येतो, त्या लोकांना अभिमान येतो. आणि अभिमान आल्यानंतर एखादी गोष्ट त्याच्या मनासारखी नाही झाली तर ते काय करतात, क्रोध, त्याचं रूपांतर क्रोधामध्ये होतं, बरोबर आहे. आणि क्रोधामध्ये झाल्यानंतर मग आपल्याला माहिती आहे की एखाद्या व्यक्तीला क्रोध आला तर तो काय सर्वनाश असं सांगतात प्रभुपाद की तात्पर्यामध्ये. क्रोध म्हणजे काय, ज्याला काय म्हणतो आपण, नरकाकडे नेणारा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. मग हे जे गुण आहेत, अहंकार, घमंड, अभिमान, क्रोध, कठोरता आणि जे अज्ञान आहे, हे म्हणजे काय, नरकाकडे जाणारा काय आहे, मार्ग आहे. तर आपण काय केलं पाहिजे की ह्या कुठल्याही आपल्यामध्ये असणाऱ्या गुणाला आपण काय केलं नाही पाहिजे, खातपणे नाही घेतलं पाहिजे. कारण हे सगळे गुण जेवढे आपण आता डिस्कस केले, हे 26 आणि हे 6 जवळजवळ 32 गुण आहेत. त्या 32 गुणामध्ये सगळे गुण आपल्यामध्ये आहेत, सुप्त अवस्थेमध्ये असतात. प्रत्येकाच्या याच्यामध्ये हृदयामध्ये हे गुण सुप्त अवस्थेमध्ये असतात. परंतु आपण कुठल्या गुणाला वाव देतो, कुठल्या गुणाला खतपाणी घालतो, त्याच्यावरती आपला जो स्वभाव आहे तो स्वभाव ठरतो. मग तो आसुरी गुणांना जर आपण वाव दिला, आसुरी गुणांना जर खतपाणी घातलं, तर आपण काय होणार, नक्कीच आसुरी प्रवृत्तीचे होणार, आपला स्वभाव आसुरी होणार. जर आपण चांगल्या गुणाला खतपाणी घातलं, बरोबर आहे, चांगल्या गुणाला आपण वाव दिला, तर आपण दैवी प्रवृत्तीचे होऊ शकतो. आणि चांगल्या गुणाला वाव कधी भेटतो जर आपण भगवंताची सेवा केली तर, आणि तरच आपण काय करू शकतो, आपल्यामध्ये असणारे जे सुप्त अवस्थेतले जे चांगले गुण आहेत ते गुण आपण डेव्हलप करू शकतो. आणि भगवंताची सेवा करायचं म्हणजे काय की जास्तीत जास्त आपण काय करू शकतो की सेवा म्हणा, बरोबर आहे, भगवंताचं नामस्मरण आहे ते नामस्मरण करू शकतो. तर अशा प्रकारे जे आपल्यामध्ये दैवी गुण आहेत त्या दैवी गुणाचा आपण काय करू शकतो, आचरण करू शकतो. आणि आपण मग अशा प्रकारे आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल. आपण बघतो शास्त्रामध्ये प्रल्हाद महाराजांनी हिरण्यकशिपू, दोन्ही गुणाचं उदाहरण आहेत. जे प्रल्हाद महाराज आहेत, प्रल्हाद महाराजांमध्ये दैवी गुण होते आणि हिरण्यकशिपू मध्ये काय होतं, आसुरी गुण होते. स्वतः मुलगा असून हिरण्यकशिपू काय करतो की प्रल्हाद महाराजांना मारण्याचा प्रयत्न करतो, कित्येक मार्गाचा तो अवलंबन करतो. परंतु फक्त प्रल्हाद महाराज भगवंत, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, फक्त भगवंताचं नारायणाचं प्रल्हाद महाराज नाव घेतात. आणि प्रत्येक हिरण्यकशिपूचा जो प्रयत्न आहे तो प्रश्न मोडीत करतात. आणि शेवटी बघतो की ज्या प्रकारे भगवंत शेवटी नरसिंह भगवंत अवतार घेतात, हिरण्यकशिपूचा वध करतात, आणि तरी सुद्धा जे प्रल्हाद महाराज काय म्हणतात की माझ्या वडिलांना मुक्ती द्या, माझ्या, कारण एवढा हे करून सुद्धा, कारण हे दैवी प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्यांचं काय आहे, गुण आहे. तर आपण काय केलं पाहिजे, असे जे गुण आहेत दैवी गुण हे विकसित करण्यासाठी आपण जास्तीत जास्त काय केलं पाहिजे, महामंत्राचा जप केला पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे,
महामंत्र जप केला पाहिजे, आपण सत्संगामध्ये गेलं पाहिजे, आणि आपण जास्तीत जास्त काय केलं, मंदिरामध्ये सेवा केली पाहिजे, प्रसाद वितरण असेल. तर अशा प्रकारे सेवा करून आपण भगवंताच्या भक्तीमध्ये स्वतःला काय करू शकतो, लावू शकतो. आणि आपल्यामध्ये असणारे जे सुप्त अवस्थेतले असणारे जे दैवी गुण आहेत, त्या गुणांना वाव देऊन त्या गुणांचा आपण काय करू शकतो, अं, अवलंबन करू शकतो, आणि आपण भगवंताची प्राप्ती करू शकतो. तरच मग आपली जी मुक्ती आहे, जे काय आपलं जे परम ध्येय आहे, लॉंग टाइम गोल, ते गोल आपण काय करू शकतो, साध्य करू शकतो. तर अशा प्रकारे आपण इथं थांबूया. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जर कोणाला काही प्रश्न असेल, टीका टिप्पणी असेल तर करू शकता. कोणाला प्रश्न नसेल, प्रश्न कधी पडतो आपल्याला, एक तर सगळं येत असेल तर प्रश्न पडतो, किंवा काहीच येत नसेल तर प्रश्न पडत नाही. म्हणजे प्रश्न कधी पडत नाही, सगळं जर येत असेल तर प्रश्न पडायचा प्रश्नच नाहीये. आणि काहीच येत नसेल, काहीच समज नसेल, तेव्हा एक आपल्याला प्रश्न नाही पडत. आता तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये देता बघा तुम्ही. मला वाटतं सगळ्यांना समज असेल, मग समज असेल तर मी प्रश्न विचारू शकतो, सांगू शकता. परत आता जे 26 गुण पाहिले आपण, बरोबर आहे, दैवी प्रवृत्तीचे, कुठलाही एक गुण सांगू शकता कोणीही, कुठले कुठले गुण पाहिले आपण, किंवा असे प्रवृत्तीचे गुण सांगू शकता एक एक सर्वांनी. हरे कृष्ण. क्रोध लोभ मग हरे कृष्ण प्रभूजी. आणि प्रभूजी तुम्ही एक असं सांगितलं की म्हणजे हे जे विकार आहेत, आपण जास्त कोण्या गुणाला म्हणजे चांगल्या गुणाला जर हे केलं तर ते चांगले गुण हे करतात. पण त्याच एक सोपी पद्धत कोणची आहे, आपण ते गुण जास्त आपण वरी काढू शकतो? समजा आता आपल्यातला क्रोध येतो आपल्याला खूप, आणि कधी हम्म. कधी काय होतं, समजतं नंतर अरे आपण त्या टायमाला तसं नाही करायला पाहिजे होतं, पण बार बार त्या टायमाला तितक्या वेळात येऊन जातो आणि नंतर समजतं पण त्याचा फायदाच होत नाही काय. तर मग हम्म. आपण काय केलं पाहिजे आता की बघा, लक्षात राहिलं? खूप खूप छान प्रश्न आहे माताजींचा, की सगळे गुण आहेत हे बरोबर आहे, पण खरं सांगू का, या प्रत्येक गुणाला काही कुठली वेगळी प्रक्रिया नाहीये, एकच रामबाण उपाय आहे, आणि तो म्हणजे काय, हरे कृष्ण महामंत्र. जर आपण महामंत्राचा जप केला, कारण मूळ काय आहे, की जसं आपण म्हणतो, राग सगळ्याचं मूळ आहे. जर राग आपल्याला येत असेल, तर आपण जर जास्तीत जास्त जप केला, तर नक्कीच आपण काय होतं, आपलं जे मन आहे ते मन शांत होईल, आपल्याला कधी क्रोध नाही येणार. आणि सगळ्या बाकीचे जे अवगुण आहे, त्या अवगुणाचं मूळ आहे, ते मूळ नसेल तर बाकीच्या अवगुणाला वावच नाही भेटणार. तर कुठलाही तुम्ही घ्या, यामध्ये कुठलाही गुण घ्या, तो शेवटी कुठे येतो, तर तिथंच येतो, आपल्या याच्यावरती येतो, महामंत्रावरती येतो. तर आपण जप जर केला, व्यवस्थित चांगला जप केला, तर सगळे जे गुण आहेत, सुपावस्थेचे गुण आपोआप काय होतात, बाहेर पडतात. हे चेन आहे, इंटर रिलेटेड आहेत सगळे एकमेकासोबत, बरोबर आहे. असं काही नाही की दया, मला दयासाठी काहीतरी वेगळं करायचं आहे, बरोबर आहे. निर्भय राहण्यासाठी वेगळं करायचं आहे. हा, चांगले गुण याच्यामध्ये, तर असं वेगळ्या प्रत्येक वेगळ्या गुणासाठी वेगळं करायची काय गरज नाहीये. तर सगळ्यासाठी एकच मार्ग आहे, तो मार्ग म्हणजे काय आहे, भगवंताचं नामस्मरण करणं. आणि ते नामस्मरण केल्यानंतर आपोआप आपल्यामध्ये सगळे जे गुण आहे, शांत म्हणा, मुक्तीसाठी काय भगवंताची भक्ती करावी लागते. भगवंताची भक्ती म्हणजे काय, नामसंकीर्तन आहे, बरोबर आहे. शांत शांत राहायसाठी, मन आपलं काय विचलित आहे, मनाला शांत करण्यासाठी आपण काय करू शकतो, नामस्मरण करू शकतो, बरोबर आहे. म्हणजे अशा प्रकारची अहिंसा, अहिंसा आता एक गुण आहे, बरोबर आहे. सत्य बोलणे, यज्ञ करणे, किंवा जसं आपण म्हणतो, आपलं अस्तित्व आहे, अस्तित्वाचं शुद्धीकरण करायचं, बरोबर आहे. ज्ञान संवर्धन करायचं, या सगळ्या गोष्टी नवविधा भक्तीमध्येच येतात, बरोबर आहे. कारण ह्या मार्गाने जर आपण हे सगळ्या गुण जे आहेत, ते गुणावरती आपण काय करू शकतो, राजी करू शकतो. आणि नवविधा भक्तीमध्ये सगळ्यात सोपा मार्ग कलियुगासाठी काय सांगितलं आहे, नामसंकीर्तन. त्यामुळे सगळ्यात मूळ काय आहे, भगवंताचं नाम. आणि भगवंताचं नाव घेतलं तर आपोआपच आपल्यामध्ये सगळे गुण, आपोआपच त्या गुणाला वाव मिळतो, आणि ते गुणाचं डेव्हलपमेंट आपल्यामध्ये होतं. त्यामुळे नामसंकीर्तनच हे काय आहे, सगळ्यात बेस्ट उपाय आहे. चालेल, काय अनाउन्समेंट असेल तर मधुर
हरे कृष्णा. तर आज प्रवचन खूप सुंदर असा क्लास दिला. तर त्यांनी जे उदाहरण सांगितलं ते मी शेतीविषयी रिलेट केलेलं आहे. तर म्हणतात की शेतीमध्ये एखादं चांगली गोष्ट उगवायची असेल, समजा आंबा तुम्हाला उगवायचा आहे, तर त्या आंब्याला जपण्यासाठी खूप कष्ट करावं लागतं. आणि कष्ट केल्यानंतर तो आंबा येतो. पण आंब्याच्या ठिकाणी येणारा तण वगैरे जे आहे त्याला काय आपल्याला काय करावं लागत नाही. तण सुद्धा वाढतं त्या शेतामध्ये आणि त्याच शेतामध्ये आंबा वाढत असतो. तसं गुण वाढवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल. भक्तांची संगती आहे, भगवंताचं नाम आहे, श्रवण कीर्तन आहे, हे करावं लागेल. पण दुर्गुण आपल्या जर वाढले आपल्या भक्तीमध्ये, ते सुद्धा काढण्यासाठी आपल्याला सुद्धा एक वेगळा प्रयत्न करावा लागेल. तर प्रभू सांगा उपाय की भगवंतांना ज्यावेळेस आपण चिटकून राहिले वेगळ्या नवविधा भक्तीच्या मार्गाने, तर आपण काय होणार आहे की आपल्यामध्ये दैवी गुण वाढणार आहेत आणि आसुरी गुण कमी होणार आहेत. तर पुढचा जो श्लोक आहे 14.5 मध्ये त्या म्हणले हे दैवी गुण कसे आहेत, आपल्याला मुक्त करणारे आहेत आणि आसुरी गुण बंधनामध्ये टाकणार आहेत. त्यामुळे आपल्याला प्रयत्न असला पाहिजे की दैवी गुण वाढवण्याचा आणि आसुरी गुण कमी करण्याचा प्रयत्न आपल्या जीवनात असला पाहिजे. तर खूप सुंदर आपण प्रवचन दिलं आणि आपली आणि संगत अशी ह्याच्यामध्ये सदैव आम्हाला थोडं मिळत. ऍड करतो, जसं प्रभूजीने आता खूप रिअल टाइम एक्झाम्पल दिलं की आंबा आहे, त्याच्यामध्ये तण पण आहे, आंब्याला पण चांगलं वाढवायचं आहे आणि त्याच वेळेस तणाकडे पण दुर्लक्ष करून चालत नाहीये. कारण त्याला पण आपल्याला काढायचं, कारण ते वाढलं तर आंब्याला नाही वाढू देणार. मग आंब्याला पण खात पाणी घालायचं आणि तणाकडे पण काय केलं पाहिजे, असं तणनाशक आपण मारलं पाहिजे. मग मी सांगितलं की उत्तर काय सांगितलं की एक रामबाण उपाय, एक म्हणजे काय, जसं सिंपल आहे बघा. मका असते शेतामध्ये, मकामध्ये टिंजर नावाचे एक औषध मिळतं, माहिती आहे का सगळ्यांना? टिंजर म्हणायचं. ते टिंजर काय करतं, मकासाठी टॉनिक असतं आणि त्या तणनाशकासाठी तणनाशकाचं काम करतं. एकच औषध आहे, फवारलं की मका पण चांगली वाढते आणि तण पण जळून जातं. तशा प्रकारे जो महामंत्र आहे, तो महामंत्र आपण त्याचं जर उच्चारण केलं, महामंत्राचा जप केला, तर चांगले गुण आपोआप वाढतात आणि वाईट गुण आपोआप काय होतात, आपल्यातून दूर होतात. खूप खूप धन्यवाद गुरुजी. एकाच औषधाने दोन्हीचा एक वाढलेला आहे, एक कमी झालेला आहे. एक हा धन्यवाद धन्यवाद. तर असंच आपली संगती मिळत राहो हेच शिष्ट आदा गोविंद श्रीपाद गुरु महाराज यांच्या चरण प्रार्थना. आणि आपण तर थांबूया. ठीक. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद वांच्या की जय. कल्पतरुभ्यश्च कृपा वांच्या सिंधु कल्पतरुभ्यश्च सर्व वैष्णवांना प्रणाम करूया. वांच्या कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यश्च पतितानां पावनानां वैष्णवेभ्यो पावने अनंत कोटी वैष्णव की जय.